नाशिकमध्ये गोदावरी नदीमध्ये उतरून मनसे कार्यकर्त्यांचं आंदोलन। नद्यांमधील प्रदूषणाच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक। गोदावरी नदीमध्ये उतरून मनसेची जोरदार घोषणाबाजी। खासदार सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन। भोर तालुक्यातील रस्त्यांसंदर्भात सुप्रिया सुळे यांचा ठिय्या। बनेश्वर देवस्थानकडे जाणारा रस्ता बनवण्याची आंदोलकांची मागणी। सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठी बातमी। सीएनजीच्या किमतीमध्ये 1.5 रुपयांनी तर स्वयंपाकाच्या पाईप गॅसच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ। आजपासून नवी दरवाढ लागू। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणी 2 अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर। मुख्यमंत्र्यांनी नेमलेली समिती आणि धर्मादाय आयुक्तांचा अहवाल सादर। माता मृत्यू अन्वेषण विभागाचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी। सूत्रांची TV9 मराठीला माहिती। राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका। रुग्णालयावर काय कारवाई करायची याचा निर्णय शासन स्तरावर होणार। सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर पुणे पोलिसांकडून जमावबंदी। 5 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास रुग्णालय परिसरामध्ये मज्जाव। आंदोलनामुळे होणारी अडचण लक्षात घेता पुणे पोलिसांचा निर्णय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड शहराच्या दौऱ्यावर। अजित पवारांच्या हस्ते अण्णा बनसोडे यांचा नागरी सत्कार। विधानसभा उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यावर अण्णा बनसोडे यांचा सत्कार करण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची INSCR 2025 पुरस्कारासाठी निवड। बेटी बचाओ बेटी पढाओ या मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी पुरस्कार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदाच्या नियुक्त्या जाहीर। मुख्य प्रवक्तेपदी खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती। इतर 6 जणांवर प्रवक्तेपदाची जबाबदारी।